नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये इथं पाहणार आहोत की आता पुढील सलग जे 11 दिवस महाराष्ट्रामध्ये पावसाची जे जोरदार इथं बॅटिंग होणार आहे मित्रांनो, आणि कोणत्या तारखेपासून सुरुवात होणार आहे ते सुद्धा आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे इथं पाहणार आहोत मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब राव यांनी दिलेला आहे. तर त्यांचा जो हवामान अंदाज आहे तो आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे इथं पाहणार आहोत मित्रांनो. चला तर मित्रांनो, आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्रांनो, ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी एक नवीन हवामान अंदाज इथं जिथे जारी केलाय. खरं तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीला जोरदार पाऊस बरसल्यानंतर पावसाने इथे विश्रांती घेतली. 1 ते 3 सप्टेंबर दरम्यान आणि आता 7 ते 10 सप्टेंबर दरम्यान महाराष्ट्रात चांगला पाऊस झाला होता. मात्र आता गेल्या काही दिवसापासून पावसाचा जोर कमालीचा इथं कमी झाला आहे. अशात ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी एक नवीन हवामान अंदाज इथं जारी केला आहे. पंजाबरावांनी आपल्या या नवीन हवामान अंदाजात महाराष्ट्रात जे जवळपास 11 दिवस सलग मुसळधार पाऊस बरसणार असा अंदाज इथं दिलेला आहे मित्रांनो. तर अशा परिस्थितीत आता आपण जे पंजाबरावचा हा नवीन हवामान अंदाज नेमका कसा आहे या संदर्भात थोडक्यात माहिती जाणून इथं घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पंजाबराव डक म्हणतात की डक यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात जे आता पुढील 4 दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. राज्यातील पुढील 4-5 दिवस म्हणजे 20 सप्टेंबरपर्यंत कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार नाही असे पंजाबराव डक यांनी म्हटले. यामुळे शेतीमधील महत्त्वाची कामे या काळात करून घेणे अपेक्षित आहे. ज्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन काढणीसाठी आला आहे त्यांनी लवकरात लवकर सोयाबीन काढणी करून घ्यावी आणि सुरक्षित ठिकाणी साठवणूक करून घ्यावी. कारण की 21 सप्टेंबर नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचे तांडव इथं सुरू होणार आहे. 21 सप्टेंबर नंतर सलग 11 दिवस राज्यात पावसाची शक्यता इथं आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात जोरदार पावसाची इथं शक्यता वर्तवण्यात आली. कोणत्या जिल्ह्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस ते बघूयात. पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजानुसार 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात सर्व जिथे जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि पण या काळात राज्यातील उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे या विभागातील लातूर, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, धाराशिव, सोलापूर, कोकण, अहमदनगर, पुणे, बीड या भागात पावसाची तीव्रता अधिक पाहायला इथं मिळणार आहे मित्रांनो. तर या जिल्ह्यांमधील काही भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली असून यामुळे पूरस्थिती तयार होऊ शकते अशी भीती सुद्धा इथं पंजाबरावांनी इथं बोलून दाखवली. यामुळे या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना विशेष सावध राहावे असे आवाहन इथं करण्यात आले. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आपला आजचा काही हवामान अंदाज होता. तर मित्रांनो, भेटूत आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये.